ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे वाटेल ते नाव ठेवून सायलीला सगळ्यांनी दोष दिलेला असतो आणि सायली सुरुवातीला या घरात आली होती तेव्हा पूर्णाजीने तिला विरोध केला होता आणि मधुभावना पण सायलीचा राग आलेला असतो कारण की आपण तिला वाढवलं, तिच्यावर संस्कार केले आणि मधुभाऊनी सायलीला सांगितलं की मला जे अगोदर माहित असलं तर मी जेलमध्ये विष पिऊन मेलो असतो. इकडे अर्जुन त्याची बाजू मांडायला लागत असतो पण काही करून कल्पना त्याची ऐकत नसते. तेव्हा कल्पना बोलते काय ऐकायचं राहिलं, सगळ्या संस्काराची धुळधाण उडाली आणि सुभेदारांच्या घराची तू सगळी किंमत वाया घालवली आणि 1.5 वर्ष खोटे लग्न करून तू बारक्या मुलीसोबत तू एका बेडरूम मध्ये राहायला तुला लाज वाटली पाहिजे आणि मला सुद्धा तुला मुलगा म्हणण्याची लाज वाटते. तेव्हा कल्पना अर्जुनला बोलते आम्ही तुला संस्कार देण्यासाठी कुठे चुकलो, तू एवढी मोठी चूक केलीस आणि त्यापेक्षा आता आम्ही विष पिलेलं बरं आणि विष दे मला हे बोलत ती आणि रागाच्या भरात कल्पना ही पाय आपटत अर्जुनच्या बेडरूमच्या दिशेने अर्जुनच्या बेडरूम मध्ये जाते आणि अर्जुनच्या बेडरूम मध्ये जाऊन दार लावून घेते आणि कल्पनाने घेतलेली ती ऍक्शन पाहून सगळे घाबरलेले असतात. कल्पनाच्या पाठी सगळे येतात आणि कल्पनाचा दरवाजा खोलण्यासाठी प्रयत्न करतात पण कल्पनाने दरवाजा बंद करून आतमध्ये राहिलेली असते आणि तेव्हा कल्पना रागाने कुठे काय भेटतं का आणि आपल्याला जीव द्यायचा आहे पण देवी यायच्या मनात काय वेगळं असतं. पण अखेर आणि कल्पना इकडे तिकडे बघत असते तेवढा तिच्या डोळ्यासमोर सायलीची डायरी येते आणि तेव्हा कल्पनाने विचार केला असतो की सायलीच्या वस्तू आपण सुभेदाराच्या घरात ठेवायच्या नाहीत आणि सायलीच्या सगळ्या वस्तू फेकण्यासाठी कल्पना तयार होते. तेवढ्यात कल्पनासमोर ती डायरी आल्यामुळे कल्पना ती डायरी उघडते आणि त्यामध्ये 1.5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं दरवाजाचा कळस ओढून ते 1.5 वर्षाचं सगळं तिने त्या डायरीत लिहिलेलं असतं. 1.5 वर्षाचा संसार आणि मधुभावना सोडवण्यासाठी तिने अर्जुनशी न संबंध ठेवता त्या घरामध्ये सगळ्यांची नाती जोडत कसा संसार केला ते सगळं त्या डायरीत लिहिलेलं असतं आणि पूर्ण ही आपलीशी कशी झाली, प्रत्येकामधले गुण, प्रत्येकामधले वागणे आणि सगळं काही त्या डायरीमध्ये सायलीने लिहून ठेवलेलं असतं आणि सायलीच्या मनातलं आणि सायलीच्या वागण्यातलं ते सगळं गुण, सगळं सत्य कल्पनाच्या डोळ्यातून कल्पना ते वाचत असते आणि त्याच्यातच सायलीच्या मनातलं आणि सायलीतलं लिहिलेलं डायरीतलं सगळं तिच्या मनात आलेलं असतं आणि एका क्षणातच कल्पनाचा राग आणि अहंकार सगळा गळून पडलेला असतो. ज्या सायलीला आपण नाव ठेवलं तिने कधी तिचं पावित्र्य मैल करून दिलं नाही आणि या घरात सगळ्यांना आपलं कसं करून आणि सगळ्यांच्या मनात आपलं घर करून आणि सायली सगळ्यांना सुनेसारखं प्रेम देत राहिली पण त्याबद्दल आपण तिला सायलीला काय दिलं, पण परकी असली तरी सायली परक्यासारखी वागली नाही आणि हे सत्य कल्पनासमोर आलं असतं आणि कल्पना आता आणि त्यामुळे कल्पनाच्या डोळ्यातून कल्पनाचे अश्रू बाहेर पडत असतात आणि तेव्हा आता कल्पना ती डायरी घेऊन दरवाजा उघडते आणि सगळे बघत राहतात. तेव्हा सगळे विचारतात कल्पना तू एवढा राग करून सगळ्यांवर का तू इथे एवढा हे करत होतीस आणि कोणाचं न ऐकता कल्पना एकटक बघत पूर्णाईकडे येते. तेव्हा पूर्णाई बोलते काय झालं कल्पना. तेव्हा कल्पना ती डायरी पूर्णाईला दाखवते. तेव्हा कल्पना पूर्णाईला बोलते हा घ्या सगळ्या आतापर्यंतची इतिहास आणि ती डायरी कल्पना पूर्णाईला दाखवत असते. सायलीचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आलं असतं आणि त्या सायलीला आपण परक मानलं होतं आणि सगळे नाते तोडून तिचा अधिकार हिसकावून आपण तिला घरातून हाकलवलं आणि ती सायली आपली कायमची होणार होती. तिने प्रेमात सगळ्यांच्या मनात राज्य करून आज सगळ्यांना आपलंसं केलं होतं आणि जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सायली घरात आली होती तरी पण तिने कधी कोणाशी परकेपणा दाखवला नाही आणि सगळ्यांचं मन जिंकून खरी सुभेदारी झाली आणि कधीच सायलीला कधी आपण अधिकार न देता तिला घरातून काढलं याचा सगळ्यांना पश्चाताप होतो. तेव्हा पूर्णाई बोलते आताच्या आता गाडी काढ, आपल्याला सायलीकडे जायचंय आणि तेव्हा पूर्णाईचा तो आदेश ऐकून सायली अर्जुनला खूप आनंद झाला असतो आणि आता सगळे प्रताप अश्विन सगळे अवाक झालेले असतात आणि आता सगळेजण सायलीला आणण्यासाठी आणि आता सगळेजण पूर्णाई आणि सगळेजण आता सायलीला कसं सुभेदाराच्या घरी आणणार की नाही हे पाहणे आता पुढे रंजक होणार आहे.